खरं तर चित्त थरारक मॅच आपण पाहिली आज कुळगाव बी टीमच्या खेळाडूंना खरं तर झोप लागणार नाही कारण 2 बॉलमध्ये 12 धाब्याची गरज असताना मच्छिंद्र गायकर रसल ऑफ दापिवली का बॅटिंग केली आहे. या दरम्यान आदरणीय वामनजी भोपी साहेबांचं आगमन होत आहे. वेलकम स्वागत आहे वामनजी भोपी साहेबांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. मात्र सुरुवात होतीये आई गावदेवी क्रिकेट संघ दापिवली बनाम तुम्ही पाहता संघ खेळतोय मैदानावरती साधारणतः मित्रमंडळ भोई सावरे या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगती आणि आता मॅचला सुरुवात देखील होती. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती गोरदा दाखल तर समोर सलामी जोडी रुपेश गायकरच्या साथीनं देवा गायकर ही जोडी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा थोड्याच वेळामध्ये कल्याण डोंबिवलीचे विद्यमान नगरसेवक महेशदादा गायकवाड यांचं देखील आगमन होईल या स्पर्धेमध्ये. त्यासोबत आपण पाहतोय आमचे या स्पर्धेचे शिल्पकार नरेशजी भोईर दादांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर कबड्डी या खेळावरती त्यांचं नितांत प्रेम आहे परंतु हळूहळू आता त्यांचे पावले क्रिकेटकडे देखील वळू लागलेत त्यामुळे त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. दादा थोडासा लेट आलाय परंतु थेट आलाय. नरेशजी भोईर स्वागत आहे आपला. बरोबर तयार. पहिला बॉल बॅटची कडा बॉल मागे चाललाय सिंगल बेल. टीव्ही स्क्रीन वरती दत्ता मामा बनवटे यांना दाखवलं जाते जे अंतराचा शील्ड टीमचे चालतं फिरतं विद्यापीठ म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचाही संघ आज मात्र नेक्स्ट मध्ये तुम्हाला खेळताना दिसेल नेक्स्ट मॅच. त्यासोबत आपण पाहतोय खरं तर स्पर्धेचे शिल्पकार नितीन दादा भोईर यांनाही दाखवलं जाते त्यांचे मनपूर्वक स्वागत. खरं तर नितीनजी भोईर म्हटलं की त्यांचा मित्र परिवार भरपूर मोठा आहे आणि खरं तर हा चेहरा तुम्ही पाहताय मग सामाजिक क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल या क्षेत्रामधील एक मोठं नाव आहे. कारण आज फायनलचा दिवस असेल तर या मैदानावरती तुम्हाला जरूर पाहुण्यांचे रेलचेल पाहायला मिळेल. मग त्यामध्ये सरपंच उपसरपंच नगरसेवक देखील जोडले जातील आणि खरं तर आज या मैदानावरती या मुख्य व्यासपीठावरती तुम्हाला पुन्हा महाराष्ट्रभरातून पाहुणे येताना दिसतील यातील मात्र शंका नाहीये. कारण मागच्या वर्षी खरं तर या स्पर्धेमध्ये पाहुण्याचा सत्कार करत असताना आमचा देखील घसा बसला होता. इतके पाहुणे आम्ही पाहिले होते त्यासाठी आज 3 समालोचक जोडले गेलेत त्यांचे मनपूर्वक स्वागत. षटकार आलाय रुपेश गायकर यांच्या बॅटमधून आणि चौकार आलाय माफी असावी त्यामुळे चौकाराच्या साथीने आता धावफलक वेगाने पुढे सरकतोय. चेक करायचंय का सर चेक केलाय चौकार आहे त्यामुळे धावफलक 5. बरोबर यार राईटम और द विकेट. इथे देखील बॅटचा फ्लो तर जबरदस्त होता. टप्पा पडल्यानंतर बरदा वेगाने बॉल निघून चाललाय सुरक्षेच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती होतीये. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय देवा गायकरच्या साथीने रुपेश गायकर मैदानावरती दाखल झाले. एक चौकार जरूर आलाय. धावफलक 5च्या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता स्थिरावली आहे. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगती पथावरती असताना कौशल्य तुम्ही पाहताय चांगली बॉलिंग तो करतो. एक चौकार आल्यानंतर कमबॅक त्याने केले कारण 3 बॉलचा खेळ संपलाय या मॅच मध्ये. आमचे मित्र रितेश भोपी बाब्या यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. बरोबर या वेळेला देखील ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न टर्न करण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडल्यानंतर प्रचंड वेगाने जलद गतीने बॉल निघून चाललाय. एससी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती होतीये. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगती पथावरती तुम्हाला पाहायला मिळेल आणि काय गोलंदाजी होतीये. कौशल्य तुम्ही पाहताय 5 धाबा त्याने खर्च केल्या आतापर्यंत परंतु 2 सलगचे डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतील. अजूनही आपण पाहतो या मॅच मध्ये 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्लेचा षटक क्रमांक 1 तुम्हाला पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये खरं तर धाबा यायला हव्यात कारण जर पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये धाबा आल्या तर चांगली टोटल उभी होईल या शंका नाहीये कारण साधारणतः भोई सावरे देखील एक मोठा संघ आहे. फुलटॉस बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. स्वतः क्षेत्ररक्षक पोहोचतोय डीप मध्ये आपण पाहतोय लॉंग ऑन वरून धावत परत बिडावला तो पोहोचला आणि अखेर इथे जेल टीपला त्यामुळे धक्का लागतो. पहिला रुपेश गायकरला मैदान सोडावं लागेल. थोडेसे नाराज दिसतात कारण महत्वाची मॅच आहे. क्वालिफायचा सामना जर इथून जिंकला तर एक ट्रॉफी मिळेल या शंका नाहीये आणि आता नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. मागील मॅचचा 12 मॅच दाखल झाला. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय रसल ऑफ दापिवली मच्छिंद्र गायकर मैदानावरती दाखल होतोय.
या मॅचमध्ये खरं तर आता मोठी जिम्मेदारी आहे मच्छिंद्र गायकरच्या खांद्यावरती, कारण मगाशी आपण पाहिलं रोशन संदेश सरांनी ज्यावेळेस त्यांची बाईट घेतली ते थोडेसे भाऊक झाले. आज 2 सामने त्यांनी जिंकले, ते देखील पहिल्यांदा 2026 मध्ये, त्यामुळे ते थोडेसे भाऊक झाले आणि आता इथून आम्ही तिसरा सामना जिंकण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलंय. परंतु त्यासाठी मेहनत करावी लागेल कारण म्हटलं जातं ना, 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत, या साऱ्या गोष्टी जर तुम्ही बाहेर सोडताय मैदानाच्या आणि 4 अक्षराची मेहनत तुम्ही मैदानावरती जर केली ना, तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाहीये. आणि आता या बातमध्ये तेच चित्र करावं लागेल. 3 बॉल 3 षटकारासाठी ऋतिक भोईर आणि गणेश कराळे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज मच्छिंद्रला देण्यात येईल. बढतो यार राईट मोर द विकेट. पहिला बॉल डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता, इनफिल्डच्या वरनं खेळायचं होतं, नाही जमलं, संपर्क नव्हता, एक्स्ट्रा कव्हरला उडवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, संपर्क नाहीये आणि अखेर पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलक 5 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळतोय. पहिला बॉल फेस करत असताना इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक तुम्हाला जरूर पाहायला मिळेल, परंतु इथे संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती होती. 12 बॉलचा खेळ आता शिल्लक, या मॅचमध्ये 12 बॉलमध्ये किती धावा उभारल्या जातील हा देखील प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये त्यांनी नेहमीच दाखवलाय, परंतु आज कशा प्रकारचा खेळ करतील, कारण 2 सामने जिंकत असताना दापिली संघ पुढे सरकलाय, तर 2 सामने जिंकत असताना भविष्यावर देखील पुढे सरकलाय. त्यामुळे आता संघर्ष दोन्ही संघाचा वाढलाय, कारण इथून जो संघ जिंकेल त्याला एक ट्रॉफी मिळेल यात शंका नाहीये. आदरणीय जनार्दनजी भोईर स्मृती चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल, आज आपल्यात नाहीयेत, परंतु म्हटलं जातं ना, मारावे परी कीर्तिरूपी उरावे, आणि नेहमीच आपण पाहतोय जनार्दनजी भोईर यांचं क्रिकेट या खेळावरती विशेष प्रेम राहिलंय आणि त्यामुळेच की काय आज क्रिकेट या क्षेत्रामधून त्यांचं नाव नेहमीच मोठं केलं जात आहे. आणि नुकताच आपण जर पाहिलं असेल तर सलग 2 दिवस या मुख्य व्यासपीठावरती आपला पिताश्रीच्या नावानं स्पर्धा आहे, तर जनार्दन शेठ भोईर यांची कन्या काजल जनार्दन भोईर हिचं देखील आगमन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि आज देखील काजल जनार्दन भोईर हिचं आगमन झालंय. वेलकम, स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. नितीनजी भोईर यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण बंधूंच्या नावानं ही स्पर्धा इथे ते भरवत असतात आणि बाबाचं नाव खरं तर जगाच्या उंच शिखरावरती कसं राहावं, ते नाव जिवंत कसं राहावं यावरती सातत्याने लक्ष दिलं जात आहे. फटका चांगला आहे, धाबा चांगला भेटतील का, डीपमध्ये क्षेत्ररक्षक येतोय, त्याच्या अवाकाच्या बाहेर चेंडू होता परंतु थांबवलंय, 2 धाबा ते भेटतील शंका नाहीये. डीपमध्ये क्षेत्ररक्षक लाजवाब पाहायला मिळतोय, जवळ जवळ धाबत पळत लॉंगॉनवरून आपण पाहतो क्षेत्ररक्षक पोहोचला. रोहितला आपण पाहिलं, त्याने धाबा अडवल्यात 2 आपल्या संघासाठी आणि अखेर या 2 धाब्याच्या साथीने धावफलक 7 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता जोडली जाते. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना गोलंदाज तुम्ही पाहता बॉल ट्रॅकवरती अथर्व दाखल होतोय. पहिल्या बॉलवरती 2 धाबा आल्यात. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका पोहोचलाय, मिडऑफचा खेळाडू पुढे सरकतोय, डीप मधून लॉंग ऑफ खेळाडू पोहोचलाय आणि अखेर इथे देखील 2 धावा इथे 1 मिनिट जातील. हरणीच्या वेगानं, चित्याच्या चपळाईने आता मच्छिंद्र गायकर या 2 धाबा 1 मिनिट असताना 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल. 9 या आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला पार भीती आहे. खरं तर या मॅचमध्ये आता सिंगल डबलला प्राधान्य दिले जात आहे, कारण म्हटलं जातं ना, योही नाही मिळती राही को मंजिल, दिल पे एक जुनून सा जगाना पडता है, अरे पूछो चिड़ियों से कैसा बनाते आशियाना, ओ बोली तिनका उठाना पडता है. ज्यावेळेस तुमच्या बॅटमधून चौकार षटकार येत नाहीत ना, त्यावेळेस सिंगल डबल क्रिकेटचे लाईफलाईन चा वापर केला जातो आणि ते चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. थेंबे थेंबे तळे साचे हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळते. 2 धाबा 1 मिनिट, धावफलक 9 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता पुढे सरकत असताना ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती अथर्व दाखल झाला या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 2 चा खेळ, पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, त्यामुळे सर्कलची पाबंदी, संचारबंदी पूर्णपणे आटवून लावली. इथून मात्र चांगली बॉलिंग करावी लागेल, कारण समोर देखील एक ताकदवर संघ खेळतोय दापिवली. बिगिट, फटका चांगला आहे, 20 शेप मध्ये खेळाडू पुन्हा एकदा पोहोचतात. मिडॉनच्या क्षेत्रामधून पुढे सरकले, त्यानंतर तुम्ही पाहताय लॉंग ऑफ करून खेळाडू धावत परत पुढे पोहोचले आणि अखेर पुन्हा एकदा इथे सिंगलच बेती. आता सिंगल 1 पडली मच्छिंद्र गायकरनं आणि त्यामुळे या मॅच मध्ये आता सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. 10 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 9 बॉलचा खेळ संपलाय. रुपेश गायकरने आज नाराज केलं या मॅच मध्ये, कारण महत्वाच्या मॅच मध्ये मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू चांगला खेळ खेळायचं होतं, नाही जमलं. परंतु इथून आता मच्छिंद्रच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. मागच्या ओव्हर मध्ये, मागच्या बॅट मध्ये 2 षटकार आपण पाहिले होते. इथे देखील ती सुरुवात करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, फाईल लेगचा खेळाडू पुढे सरकतोय. कॅच ड्रॉप, जेल कोणाचा सोडलाय, तर ज्या खेळाडूने 6 बॉल मध्ये आपण पाहिलं होतं जिथे गरज होती धाबांची, 2 बॉल मध्ये 12ची गरज असताना 2 उत्तुंग षटकार ठोकले होते, तो मच्छिंद्र गायकरचा आपण पाहतोय खरं तर झेल इथे सोडलाय. याची किंमत मोजावी लागेल. रसल ऑफ दापिवरी म्हणून त्याची ओळख आहे. लेदर क्रिकेटचा अनुभव भरपूर आहे. मी आधीच म्हणतो होतो रोशन सर, कारण
सर्वात जास्त सराव करणारा खेळाडू दापोली टीम मध्ये कोण असेल तर नाब मच्छिंद्र गायकर आणि लेदर क्रिकेटचा अनुभव त्यांना भरपूर आहे. सांतपच्या मैदानावरती देखील ते लेझर क्रिकेट खेळत असतात. परंतु आज आपण पाहतो या लेदरच्या खेळपट्टीवरती चांगला खेळ त्यांचा आपण पाहिला. इथे लाईन चेक करावी लागेल. पंच वळतात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली. सराव भरपूर जास्त करतात मच्छिंद्र. परंतु म्हटलं जातं ना 99% मेहनत सोबत 1% खरं तर तुम्हाला लक देखील हवं असतं. परंतु ती लक लागत नव्हती, नशिबाची साथ लागत नव्हती. परंतु आज ती साथ लाभली आहे असं म्हणावं लागेल. आणि अखेर तो सामना जिंकलाय टीम दापोलीला. परंतु आता या मॅच मध्ये संघर्ष वाढलाय. इथे घडले काय? अंपायर सिग्नल नो बॉल आणि नो बॉल वरती बॉल जाईल बाउंड लाईनच्या पलीकडे. हा षटकार आहे. हे तर असं झालं आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी षटकार. षटकार आलाय. त्यामुळे धावफलक आता टीमची टोटल 19 धाबा धावफलकावरती जोडले जातील. मोमेंटम इथून शिफ्ट होईल का हे देखील पाहावं लागेल. फ्रीडचा बॉल, पुढचा बॉल तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. बॉल तयार होते. पुन्हा एकदा अथर्व राईटम ऑन द विकेट. पुन्हा एकदा विकेट. फ्रीडचा बॉल आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचताय. झेल स्वीकारण्याचा प्रयत्न. झेल टिपलाय. 2 धाबे ते मिळतील यात शंका नाहीये. आणि अखेर आता या 2 धाब्याच्या साथीने 21 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार नितीनजी भोईर, त्यासोबत ऋतिकजी भोईर, काका पुतण्याची जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. म्हटलं जातं ना आयुष्यात क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाहीये. आणि कष्ट जर प्रामाणिक असले ना तर यशाला देखील पर्याय उरत नाहीये. आणि प्रामाणिक प्रयत्न आणि प्रामाणिक कष्ट आपण नितीनजी भोईर आणि त्याच्या साथीनं ऋतिकजी भोईर यांच्या नेहमीच पाहिलंय. त्यामुळे आज आपण पाहतोय त्यांची स्पर्धा सक्सेस होत असताना. इथे झेल स्वीकारलाय. खरं तर ज्यावेळेस आम्ही स्पर्धेला सुरुवात केली 24 फेब्रुवारी रोजी 2026 रोजी, त्यावेळेस आकाश भरून आलं होतं, आभाळ भरून आलं होतं. परंतु आज या स्पर्धेला निरोप देताना आमचे ऋतिक भोईर यांच्या देखील डोळ्यामध्ये खरं तर डोळे भरून येतील यात शंका नाहीये. कारण 4 दिवस खरं तर त्यांच्या सोबत कसे गेले कळलंच नाहीये. त्यानंतर आपण जर पाहिलं असाल तर सलग 8 दिवस बदलापूरचा वर्ल्ड कप ही स्पर्धा रंगली. मयूरजी पिसेकर साहेब त्या स्पर्धेमध्ये रील स्टार म्हणून खरं तर ऋतिकची ओळख होती आणि सर्वांनीच भरभरून कौतुक केलंय. कारण त्या स्पर्धेमध्ये देखील 8 दिवस त्यांनी मात्र षडचित्र टिपलेत. त्यासोबत चांगले चांगले रील्स त्यांनी बनवलेत. त्यामुळे खरं तर आज आपण पाहतोय मातृभाषा दिन आहे आणि आपला मराठी माणूस पुढे जातोय याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. आणि त्याला आपण देऊ भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय आमचे नरेश भोईर. खरं तर सावरे गावामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून नरेश भोईरची ओळख आहे. मग खरं तर कबड्डी खेळत असताना देखील त्यांचा आपण खेळ पाहिलाय. त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं. म्हटलं की लग्न बेडीमध्ये ते आता अडकलेत. त्यामुळे थोडस क्रीडा क्षेत्रावरती त्यांचं दुर्लक्ष आहे. कारण संसारामध्ये आता नरेश भोईर लागलेत. त्यामुळे त्यांचे आम्ही खरं तर कौतुक करतोय. काल सावरेचे चॉकलेट बॉय देखील आले होते राज भगत. बॉल तयार होते. बॉल ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. धावफलक 21 धाबा धावफलकावरती जोडले जातील. प्रोजेक्टर स्कोर तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर 32 धाबा इथे दाखवतोय की 3 ओव्हर मध्ये 32 बनतील. परंतु पाहायचं इतकंच आता या ओव्हर मध्ये धाबा किती येतील. बॉल तयार. पहिला बॉल विकेट. फटका फसलाय. बी शेप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या आबाकाच्या बाहेर. चांगला फटका. त्या फटक्याचा चटका आता लागतोय. बॉल जाईल बाउंड लाईनच्या बाहेर. मच्छिंद्र गायकर मॅक्सच्या बॅटमध्ये येतोय हा षटकार. हा षटकार आलाय. गोलंदाज रोहितचं केलंय. भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. आणि षटकाराच्या साथीने धावफलक 27 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. पुन्हा एकदा विकेट. ऑन साइड ला स्टेट डाऊन द ग्राउंड. ओव्हर द बॉल हिट. लॉंग ऑन ला बॉल जाईल सीमा रेषा पार. मच्छिंद्र गायकरांना फायर नाव षटकार.
सलगचा दुसरा आलाय, तिसरा येईल का? तिसरा जर आला ऋतिक भोईर त्यासोबत गणेश कराळे, जगात निराळे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला देण्यात येईल. आणि म्हटलं जातं ना, जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होता है, बिना संघर्ष के यहाँ पर कोई मान नहीं होता है. अरे जब तक न पड़े चीनी हाथुड़े के घाव तब तक तो पत्थर भी भगवान नहीं होता. या बात मध्ये आता संघर्ष वाढलाय. मच्छिंद्र गायकरच्या बाटमधून सलगचे 2 षटकार. आज मात्र खर तर घरूनच विचार करूनच आलेत. आज यायचे क्वालिफाय होऊन या बात मध्ये. आणि तुम्ही पाहताय आता सलगचा दुसरा षटकार मच्छिंद्र गायकरच्या बाटमधून. त्यामुळे धावफलक 33 धावफलकावरती तुम्हाला पार मिळेल. चेंडूची वाट पाहिली जाते या मॅच मध्ये. तुम्ही पाहताय आता प्रोजेक्टर स्कोर तुम्हाला पार मिळेल 43 दाखवतोय. 2 उत्तुंग स्ट्रोक तुम्ही पाहिलाय मच्छिंद्रच्या बॅटमधून. त्यामुळे अजूनही या मॅच मध्ये तुम्ही पाहताय 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये धाबा किती येतील हे देखील चित्र तुम्हाला पार मिळेल. हनुमंतजी भोईर यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खर तर लाईट पण आहेत. ज्यावेळेस आपण पाहतोय लाईट पण खर तर उभे असतात त्यावेळेस आपण सुखाची झोप घेत असतो. बिग हिट ऑन साइड ला खेळलाय, ड्राईव्ह केलाय. चला खर तर ऋतिक भोईर यांनी 500 रुपये काढले होते परंतु आता ते खिशात ठेवले. आणि धावफलक आता पुढे सरकते. 2 धाबे ते भीतील. 2 धाब्याच्या साथीने धावफलक टीमची टोटल आता पुढे सरकत असताना 35. 35 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. स्कोरबोर्ड वरती 35. 35 धाबा जोडले गेले. 3 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. पुन्हा एकदा बिग हिट ऑन साइड ला खेळलाय. खेळाडू तिथे उपस्थित. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. जर हा षटकार आधी आला असता 1 बॉल आधी तर 1000 रुपयाचं कास प्राइज जिंकलं असतं. परंतु तरी देखील ऋतिक भोईर यांच्याकडून 200 रुपये देण्यात येतील कारण पुन्हा ओव्हर मध्ये हा तिसरा षटकार आलाय. प्यार ना हिम्मत हमने हारी है, हौसला है टीम दाफिले के लिए कुछ करके दिखाने का, इसीलिए तो मैदान के अंदर संघर्ष जारी है. का बॅटिंग करतोय मच्छिंद्र गायकर या मॅच मध्ये. तुम्ही पाहताय अप्रतिम बॅटिंग त्याची तुम्हाला पाल मिळेल. 2 धाबा ते देखील 1 पॉइंट जातात या मॅच मध्ये. खर तर डीके सर एक गोष्ट आपण पाहिली आहे, षटकार आल्यानंतर 2 धाबा देखील 1 पॉइंट जातात. त्यामुळे धावसंख्या देखील आता वेगाने वाढतीये. सध्याच्या घडीला खरं तर आपण पाहतोय या पंचकृषीमध्ये आपण पाहतोय बिबट्याचं वातावरण जास्त सुरू आहे. परंतु आपण पाहतोय हा दापिवलीचा चीता तुम्हाला मैदानावरती पाल मिळेल. रसल का बॅटिंग करतोय. बिग हिट इथे खेळला जरूर परंतु कदाचित हा फटका फसलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय. हाताचा पिसारा फुलवत असताना हा जेल टिपलाय. परंतु मच्छिंद्र गायकरची खेळी आवडली असेल ना तर जोरदार टाळा व्हायला हरकत नाहीये. या मॅच मध्ये अप्रतिम खेळ त्यांना खेळलाय. चला असेल जांताराजा शील आणि स्वर्गीय शंकर शेठ सावंत स्मृती 11 जांभिवली गाव या 2 टीम मध्ये हा सामना असेल. टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन जांताराजा शील आणि जांभिवली गाव या 2 संघांमध्ये सामना असेल. सर लवकरात लवकर मैदानाच्या दाखल व्हा. टीम दापिवली धावफलक जाऊन पोहोचला. टीमची टोटल 44 धावाचं लक्ष या मॅच मध्ये. आणि मॅचला सुरुवात होईल. पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती येतील आमचे साथी समालोचक रोशनजी संते सर. धन्यवाद. चला जांभिवली या टीमचे कॅप्टन वैभवजी पवार आपण या. वैभव आपण या टॉस साठी. चला आपण टॉस करूया. जांताराजा शील आणि जांभिवली गाव या 2 टीम मध्ये हा सामना असेल. स्वर्गीय शंकर शेठ सावंत यांच्या नावाने हा संघ खेळणार आहे. काटा असा कॉल आहे. आलाय छापा. टॉस जिंकलेला आहे जांताराजा शील या टीमने. टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल? बॅटिंग. 4 षटकांचा सामना आहे. समोर
जांभिवली गाव संघ आहे. काय स्ट्रॅटेजी असेल या मॅच मध्ये? स्ट्रॅटेजी नाही, आम्ही नॅचरल गेम खेळण्याचा प्रयत्न करू आमचा. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? 5 दिवसांची खऱ्या अर्थाने स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी ही बाईक आहे. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? खूप खूप चांगली संकल्पना आहे आणि आयोजन पण खूप चांगलं आहे आणि आमचं भाग्य आहे की आम्हाला इथं परत खेळायची संधी मिळते. मी धन्यवाद बोलतो सावरेकरांना. तर नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देणार आहोत. काही सन्मान आहेत ते देखील आपण सन्मान घेणार आहोत. थँक्यू. झालाय छापा आणि काटा. धरा आता मधराच्या वाटा. आपण मॅचला सुरुवात करू. पुंडलिक शेख मस्कर यांचा सन्मान आपण करतो. या मुख्य व्यासपीठावरती वारिवली गावचे उद्योजक आहेत. या पण पुंडलिकजी मस्कर आपला सन्मान आम्ही करतो या मुख्य व्यासपीठावरती. खरं तर या मॅच मध्ये आपण पाहतोय आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान हा देवाप्रमाणे केला जातोय. कारण आपल्या भारताची संस्कृती अतिथी देवो भव आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान करणे आपली संस्कृती आणि ती परंपरा आपण जपतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आपण विनंती करू दत्ता मामा बनवटे आपण या शिलगावचे उद्योजक आहेत. त्यांचा सन्मान आपण करतोय आणि खास करून क्रिकेट या क्षेत्रावरती त्यांचं भरपूर प्रेम आहे. त्यामुळे मी दत्ता मामा बनवटे यांना विनंती करेल आपण यावं आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. या आपण या स्पर्धेमध्ये आपण जोडले गेलेत. निलेश दादा यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या मंचावरती पार पाडतोय. त्यासोबत नितीनजी भोईर या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार यांच्याही शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे पार पाडतोय. त्यानंतर मी विनंती करेल निलेश दादा खडे उकरुल गावचे उद्योजक आहेत आपण या. चला त्यांचा सन्मान आपण नंतर करू कारण आता मॅच सुरुवात झाली आहे. आज अंतिम दिवस मेगा फायनल. संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. मुख्य व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर जोडले गेले. त्या सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर व भास्कर दादा शेलार यांच्या स्मृतीला उजेला देण्यासाठी ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 5 दिवस स्पर्धा रंगतीय. गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा याची देही याची डोळा सावरेकरांचा रंगतोय. हा भव्य क्रिकेटचा 16 पाहण्यासाठी आलेल्या सर्वच प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर आज संध्याकाळच्या सत्रामध्ये कळेल मान ऑफ द सिरीज साठी चमचवणारी बाईक समोर तुम्ही पाहताय. त्या बाईक वरती कोणता भाग्यवान खेळाडू देखील स्वार होईल हे देखील चित्र आपल्याला पाहायला मिळेल. प्रसादजी भोईर नरेशजी भोईर हे देखील जोडले गेले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यासोबत राजेश भगत आपलंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. 43 धावा इथे बनल्यात. 44 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 3 ओव्हरची मॅच. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट. मैदानावरती रंगेल. एका बाजूला संघ जांभिवली अंबरनाथ तालुक्यातील हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला वांगडी भागातून जामताराचा शीळ. मॅचला सुरुवात मायक्रोफोन वरती येतील आमचे साथी समालोचक जो आवाज तुम्ही यावर्षी देखील रतन बॉस स्मृती चषकामध्ये ऐकला ते आमचे रोशनजी संते सर. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर. 44 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये भुईसावरे या टीमला. गोलंदाज सूरज आहेत बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच करतायत इनफिल्डच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. साधारणतः मित्रमंडळ सावरे संघ मैदानावरती खेळतो आणि ज्या बॅटरनं सलग 3 बॉल 3 षटका मारले त्यांच्यासाठी 1000, सलग 3 बॉल 3 चौकार आले तर 500 रुपये आमचे स्पर्धेचे मुख्य शिल्पकार नितीनजी भोईर यांच्या माध्यमातून देण्यात येतील. क्या बात आहे. पारितोषिकांचा वर्षा होतो या संघावरती. हाफ ट्रॅकर आहे. पुन्हा एकदा स्मॅश करण्याचा प्रयत्न होता. सदानंद मित्रमंडळ भोईसावरे आणि सामना सुरू आहे आई गावदेवी दापिवली या 2 टीम मध्ये. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार. त्यानंतर हा डॉट बॉल येतोय. वाईड बॉलचा इशारा येतो धावसंख्या आपण पाहू शकाल 5 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर आणि स्वर्गीय भास्कर दादा शेलार
स्मृती चषकाचे भव्य दिव्य आयोजन. क्या बात आहे, अप्रतिम अप्रतिम फिल्डिंग. शॉट स्क्वेअर लेगला तुषार होते, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 6 धावा धावफलकावरती आहेत. जय भवानी मित्रमंडळ सावरे आणि संत वामन बाबा भजनी मंडळ सावरे आयोजित या स्पर्धेचं आयोजन. 4 दिवसीय स्पर्धा आहे. 40 ग्रामीण संघांचा सहभाग आणि खऱ्या अर्थाने फार कमी प्रवेश फी आणि त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी ही 2 व्हीलर बाईक. मी कौतुक करेन आयोजकांचं. आमच्या सोबत रील स्टार ऋतिक भोईर आहेत. यस, खऱ्या अर्थाने जगन्नाथ क्रीडा संकुलावरती ही स्पर्धा सुरू आहे. फार कमी हे चित्र आपण पाहत असतो. ऑन साइड लॉफ करतायत, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या वाक्याच्या बाहेर, सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान नितीनजी भोईर यांचे मोठे बंधू आपण पाहतोय. खर तर उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव मंडप डेकोरेटर्स, त्याच्या पातळीवर आपण पाहतोय नेहमीच मोठमोठे इव्हेंट कव्हर केले जातात. असे अनिलजी भोईर यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मॅम फ्रॉम कुळगाव बदलापूर या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत. आपलं बडपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सो मच. मान्यवर आपण पाहतोय खूप मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत. फुलर लेनचा चेंडू फुलटॉस होता. धावबाची संधी दोन्ही फलंदाज एकाच एंडला, परंतु काय केलं रुपेश गायकरने हा देखील प्रश्न पडलेला आहे. जिथे विकेट मिळाली असती तिथे मात्र फलंदाज बचावलेत आणि एक धाव मिळते चेंडूवरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय चेंडू गॅदर केला होता मच्छिंद्रने, त्यानंतर विकेट किपर रुपेश कडे फेकी गेली, थोडीशे फंबल झाले आणि त्याचाच फायदा घेतला. जिथे फलंदाज बाद होऊ शकला असता तिथे मात्र मिळते एक धाव. बघा डगआउट मध्ये फक्त खेळाडूच बसतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कोणताही समर्थक कोणताही प्रेक्षक आढळल्यास त्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. बघा तुम्हाला विनंती आहे, आयोजक आम्हाला सांगतायत की आम्ही व्यासपीठावरती बसा, तुम्ही तुमची जागा आमच्या व्यासपीठावरती आहे, त्यामुळे विनंती असेल रेड टी शर्ट बघा पेनल्टी लागेल, संघ कोणताही असेल. एकदा मिळते चेंडूवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे ती म्हणजेच 12. 44 धाव बनवायच्या आहेत 3 षटकांमध्ये. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज आहे. बारा चेंडू आणि 32 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. एक चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये. नवीन गोलंदाज मच्छिंद्र गायकर येत आहेत. ज्या मच्छिंद्र गायकरने बॅटिंग खूप चांगली केली आहे. 23 धाव बनवल्यात पहिल्या इनिंग मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. चांगली सुरुवात मच्छिंद्रने केली आहे या षटकाची, कारण की हे षटक फार महत्वाचं आहे. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब आहे, कारण की जर या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर वापसी होईल भुईसावरे या टीमची. आणि जर या षटकामध्ये नक्कीच इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, विकेट टेकिंग गोलंदाजी केली तर या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करेल आई गावदेवी दापिवली संघ. 11 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. ऑन साइड ऑफ करतायत, क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल सोडलेला आहे आणि सीमा रेषेच्या पंचांचा इशारा येणं बाकी आहे. यश बाउंड्री चेक करूया आपण.
बाउंड्री चेक केली जाईल, योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. खऱ्या अर्थाने ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. लॉफ केलं होतं चेंडूला, वाईड इश लॉंग ऑनला, काऊ कॉर्नर सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक फार वेगाने आले. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट 7 स्टार लाईव्हच्या माध्यमातून. चेक. याच दरम्यान हेमंत डायरे अंतरटवरून आले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. हेमंतजी डायरे, या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. चौकार आहे पंच. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती हेमंतजी डायरे अंतरटवरून आलेत, नेरळवरून आपलंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहू शकाल 17 धावा धावफलकावरती आहेत. अजून या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एकंदरीत 9 चेंडू आणि 27 बनवायचे आहेत. ऑन साइडला खेळत्या डीप मध्ये फिल्डर आहेत स्क्वेअर लेगला. एक धाव झाली कंप्लीट. चांगली फिल्डिंग देवा आहे डीप मध्ये आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. मिळतील चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. 25 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8. 8 चेंडू 25. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्याच लागतील. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. क्वालिफाईंग सामना, जो संघ जिंकेल तो संघ टॉप 5 मध्ये क्वालिफाय होईल. त्यासाठी हा सामना सुरू आहे. अस्तित्वाची लढाई. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग आणि काय केलंय फिल्डरने हा देखील प्रश्न पडलेला आहे. पंचांचा इशारा येतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फोर व्हीलर कार आहे 4304 या क्रमांकाची. कोणाची असेल तर आपण काढायचे आहे. नक्कीच फिल्डरने काय केले हा देखील प्रश्न पडलेला आहे. ते आधीच बाहेर गेले. चुकीचं जजमेंट आपण पाहिलेलं आहे आणि त्याच्यावरती हा षटकार. 7 चेंडू 19 ची गरज. या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सदानंद मित्रमंडळ भुईसावरे या टीमचा. 7 बॉल 19. यश चांगली बॅटिंग करतायत. झेल सोडला यशचा आणि त्यानंतर हा षटकार येतोय यशच्या बॅट मधून. आतापर्यंत एकही फलंदाज बाद झाला नाहीये. ही जमेची बाजू आहे भुईसावरे या टीमची. 7 बॉल 19. यश परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. वाईड इश लॉंग ऑनला फिल्डर येतील. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती एकूण धावा 2 आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बिनबाद 27. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी कंपल्सरी 17 धावांची गरज आहे भुईसावरे या टीमला.
यस पाणी घेऊन जायचं आहे. चला लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. अधिकचा वेळ बिलकुल नका खर्च करू. तर नक्कीच याच ग्राउंडवरती तुमच्या भेटीसाठी एक स्पर्धा येते. जाणता राजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव आयोजित जाणता राजा चषक भव्य डे नाईट स्पर्धा 18 मार्च ते 22 मार्च हा कालावधी आहे. एकूण 48 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये असणार आहे आणि प्रवेश फी फक्त आणि फक्त 6,000 रुपये. पहिल्या क्रमांकासाठी 1,00,000 रुपयांचं पारितोषिक, दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे, तिसऱ्या क्रमांकासाठी 25,000 रुपयांचं पारितोषिक आहे, चौथ्या, पाचव्या आणि 6व्या क्रमांकासाठी 20,000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी स्वप्नील सावंत, उमेश चोनकर, विलास निरगुडा आणि जितेश लिये आणि जिहाद खान यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. याच ग्राउंडवरती 18 मार्च ते 22 मार्च भव्य डे नाईट आहे. सकाळी 12 वाजता सामने सुरू होतील. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 5 दिवसांचा डे नाईट फॉर्मॅट आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. 5 चेंडू शिल्लक आहे. 17 धावांची गरज या सामन्यामध्ये आहे. पाच चेंडू आणि 17ची गरज. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. रोहितला रोहित शर्मा सारखी बॅटिंग करावी लागेल. गोलंदाजी मार्क वरती अंतिम षटकामध्ये आहेत. गोलंदाज महेश, ज्या महेशने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. 5 चेंडू 17ची गरज. क्वालिफाईंग सामना सुरू आहे. ऑन साइडला खेळतात डीप मध्ये. मिड विकेटला फिल्डर आहेत तुषार, फार वेगाने येत आहेत. धावबाची संधी, विकेटचं पतन, फलंदाज झाले बाद. लागतोय अजून एक धक्का. रोहित बॅक टू द पवेलियन. अच्छा, बाळाशेठ कांबरी साहेबांच्या नावाचं गुणगान गाणारे हे गीत आपण ऐकतोय डीजे मास्टरच्या माध्यमातून. 4 चेंडू शिल्लक आहे. 16 धावांची गरज या मॅच मध्ये. न्यू बॅट्समन गिरीश चौथ्या क्रमांकावरती येत आहेत. महेशने चांगली सुरुवात केली आहे या अंतिम षटकाची. 17 धावा डिफेंड करायच्या आहेत. या अंतिम षटकामध्ये ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, वाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 29. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 4.
बनवायच्या धाव 15 या मॅच मध्ये. गिरीश ऑन स्ट्राईक. धावबाची संधी आहे आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज झालाय बाद. वाईट प्लस रनआउट आणि महत्वाची गोष्ट स्ट्राईक येते यशकडे. सावरे टीम बॅटर जर सलग 3 बॉल 3 षटकार जर आले तर या स्पर्धेचे शिल्पकार नितीनजी भोईर यांच्याकडून 5,000 रुपयाची धनराशी तुम्हाला देण्यात येईल. कारण आता खर तर हे षटकार गरजेचे आहेत. सावरे संघ घरचा मात्रावरती खेळतोय आणि जर 3 बॉल 3 षटकार आले तर 5,000 रुपयाची धनराशी या स्पर्धेमध्ये 5,000 रुपये देण्यात येतील. खर तर चांगला खेळ तुम्ही जेव्हा जेव्हा खेळताय त्यावेळेस तुम्हाला कॅश प्राइज लावलं जातं नितीनजी भोईर यांच्याकडून. आणि त्यासोबत ज्ञानेश्वरजी भोपे यांच्याकडून देखील 5 लाख 500 500 500 हरकत नाहीये. 4 चेंडू आणि 14 ची गरज या मॅच मध्ये. यश स्ट्राईक इनला आहेत. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत, फायदा घेऊ शकले नाहीयेत. फुलटॉस चेंडू वरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. नाराज असते यश देखील, कारण की हा फुलटॉस चेंडू फेकला होता त्याच्यावरती चौकार किंवा षटकार ते मारू शकले असते, परंतु मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या चला नो बॉल साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. यस फुलटॉस चेंडू बीमर आहे की नाही हाईट चेक केली जाईल. यस बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. साइड अँगलने आपण यस पाहतोय 7 स्टार लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. खूप चांगली क्वालिटी तेवढीच चांगली क्लॅरिटी आपण पाहतोय. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे 3 चेंडू 13 ची गरज. कोणाचे वाजतील 3-13. भुई सावरे आणि दापिवली या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. अस्तित्वाची लढाई सुरू आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, कारण की जो संघ जिंकेल तो संघ टॉप 5 मध्ये प्रवेश करेल आणि कमीत कमी एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाईल. बॅटची कडा आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. एकदा मिळत्या चेंडूवरती 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 12 ची गरज. याआधी दापिवले टीमने इतिहास घडवलाय. मच्छिंद्र गायकरने बॅक टू बॅक 2 षटकार मारून सामना जिंकून दिला होता आणि तेच समीकरण आहे भोई सावरे या टीम समोर. 2 चेंडू 12 ची गरज. 2 षटकार येतील का यशच्या बॅट मधून. 8 चेंडू 20 वरती तो बॅटिंग करतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 षटकारांची गरज. 2 बॉल 2 षटकार जर आले तर दिलीजी कराळे यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल टीम भोई सावरे संघासाठी. दोन चेंडू 12 आणि अनिकेतजी भोईर यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. आता कॅश प्राइजचा भडीमार तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि नितीनजी भोईर यांच्याकडून देखील 1000 रुपयाची धनराशी देण्यात येईल. ज्ञानेश्वरजी भोपी साहेब आता सांगा 500, कारण ज्ञानेश्वर भोपी साहेबांचा अमातीवर हात पंजा किस्सा. चला सुरुवात करा. क्या बात आहे. लॉफ करतायत. पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे मायटी ह्यूज मॅक्सिमम. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. आणि आता मात्र 1 चेंडू शिल्लक आहे. 6 धावांची गरज. नरेश शेलार यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल जर या चेंडूवरती षटकार आला तर. नाही आता सर्वांचे हात खर तर खिशामध्ये चाललेत पैसे ऋतिक भोईर काढण्यासाठी. यांच्याकडून देखील 500 रुपये असतील. यस राहुलजी. नाही सर्वांचे हात खिशामध्ये चाललेत आणि आमचे ज्ञानेश्वरजी भोपी साहेबांनी देखील ATM ला पाठवलाय, कारण त्यांना माहिती हा षटकार येईल. परंतु क्रिकेट हे शेवटच्या बॉल पर्यंत जर सामना रंगला
तर मजा येते यात तरी मात्र शंका नाही. या शेवटचा एक बॉल 6 धावांची गरज आहे. प्रेक्षकांना विनंती सामना आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. हे क्रीडांगण असंच आहे, ही स्पर्धा अशीच आहे, इथे सामने रंगतात हो, रंगलेच पाहिजे. कारण म्हटलं जातं ना जिथे जिथे प्रेक्षकांचा महापूर त्यांचा कुळगाव बदलापूर आणि इस बदलापुर के सरजमी के ऊपर एक बड़ा मुकाबला चलता हुआ दोस्तों. दो ताकतवर टीम के बीच सावरे बनाम दापिवली. एक चेंडू 6ची गरज. हुक करण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच घेतलीये की नाही पाहावं लागेल. आणि पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल. वाईड बॉल येतोय. पंचांचा इशारा. वाईड बॉल साठी रिव्ह्यू नाहीये. पंचांनी घेतला तरच रनआउट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण चेक करूया आता मात्र कोणता फलंदाज बाद आहे एक्झॅक्ट. यस, चेक केलं जात आहे. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला, बॅट्समन सेफ आहेत. एक चेंडू 5ची गरज या मॅच मध्ये. सुधीर मुसले यांच्याकडून जर हा सामना जिंकून दिला तर 500 रुपयांचं पारितोषिक यश मिळवून देईल का आपल्या टीमला. आणि हा आलाय डॉट बॉल आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे. आई गावदेवी दापिवली संघ दाखल होतोय. स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर आणि स्वर्गीय भास्कर दादा शेलार स्मृती चषकाच्या थेट टॉप 5 मध्ये. अभिनंदन. आई गावदेवी दापिवली, रुपेश दादा गायकर, मच्छिंद्र गायकर, तुषार गायकर सर्वांचं अभिनंदन करूया आपण. आणि हार्ड लक. भोई सावरे संघ लाईनअप करायचा आहे, शेक हँड करायचा आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट पुन्हा एकदा मच्छिंद्र गायकर, मॅन ऑफ द मॅच. थँक्यू सो मच. ट्रॉफी आई गावदेवी दापिवली या गावामध्ये जाणार आहे. थँक्यू सो मच. आपण सन्मान करतोय या मुख्य व्यासपीठावरती. निलेश दादा खडे यांना विनंती आपण या. आपला सन्मान आम्ही करतोय या मुख्य व्यासपीठावरती. निलेश दादा खडे यांना विनंती आपण यावं. आपला सन्मान आम्ही करतोय. शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगला आणि मी आधीच पडलो होतो ही स्पर्धा अशीच आहे, मैदान असंच इथे सामने रंगतात आणि ते आपण देखील पाहिलं. शेवटच्या बॉलपर्यंत चित्त थरारक सामना, प्रेक्षकाच्या हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आपण पाहिलाय. निलेश दादाचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. या स्पर्धेचे शिल्पकार नितीन दादा भोईर आणि त्यासोबत देवदाजी जमदरे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान येथे पार पाडतोय.